नमस्कार. बिग साईज हेवी साईजचा मोठा गळा बनवल्यानंतर तो परफेक्ट येत नाही का? तर पहा कसा बनवायचा तो संपूर्ण कटिंग आणि शिलाई सोबत. तर हेवी साईज म्हणजे 44 साईजचा हा गळा आहे. तर गळ्याची उंची फक्त 9.5 इंच आहे. तर त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा करून हे 10 इंच घेतलेले आहे. तर आता पहा शोल्डर किती ठेवायचं. हेवी साईज असेल तर 42 साईज असेल, 44 साईज असेल तर शोल्डर ठेवायचं 2.5 ते 2.25 इंच आणि खालच्या साईडला पहा ते 3.5 ते 4.25 म्हणजे थोडंसं अर्धा पाऊण इंच पसरून घ्यायचं पहा. म्हणजे वरच्या बाजूला आपण गळा रुंदी जेवढी ठेवलेली आहे त्यापेक्षा खालच्या बाजूला गळ्याचा आकार देताना तो थोडासा मोठा देऊन घ्यायचा. म्हणजे काय होतं, गळा हा पसरट आणि परफेक्ट असा व्यवस्थित तयार होतो. म्हणजे 2.5 गळा रुंदी तुम्ही ठेवली तर खालच्या बाजूने तुम्ही कमीत कमी 3-3.25 इंच ठेवायचं पहा, अर्धा ते पाऊण इंच. आता पहा उलट धरून कमरेच्या बाजूला शिलाई करून घ्यायची. हे महत्वाचं आहे, लक्ष देऊन पहा म्हणजे जमणार आहे. तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. खूप छान असा हा व्हिडिओ होणार आहे. तर संपूर्ण कटिंग आणि शिलाई पहा म्हणजे तुम्हाला समजणार आहे. तर कमरेच्या बाजूला मी काय केलं, टीप मारून घेतली. आता पहा गळ्याच्या बाजूला टीप मारायची आहे. तर कमरेच्या बाजूला टीप मारला, गळ्याच्या बाजूला गोल गळ्याची टीप मारताना ही नेहमी मध्यातून मारा. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. डिझाईनचा गळा असेल तर तुम्ही पिनअप्स करून एका साईडने टिपा मारू शकता, परंतु गोल गळा हा मध्यातून तुम्ही जेव्हा शिलाई करणार तेव्हा तो एकदम परफेक्ट एकदम मस्त असा येणार पहा. तर गोल गळा हा मी मध्यातून एका साईडला पहा शिलाई करून घेतला. तर तुम्ही म्हणता असं केल्याने गळा म्हणजे तिरकस वगैरे होतो का? तर तसं काहीही होत नाही. गळा हा तुम्ही एकदा मध्यातून माझ्यासारखा शिलाई करून पहा, तुमचा ब्लाऊज हा एकदम परफेक्ट एकदम मस्त आणि खूपच छान बसणार आहे. तर दुसऱ्या बाजूला पहा त्या पहिल्या टिपेवरती अर्धा इंच टीप आली पाहिजे अशी टीप मारून घ्यायची. तर दुसऱ्या साईडला मी काय केलेलं आहे, आता टीप मारायला सुरुवात केलेली आहे. तर दुसऱ्या साईडला पण पहा मध्यातूनच ब्लाऊज हा अशा प्रकारे शिलाई करून घ्यायचा. तर तुम्ही न गळा कट करता देखील तुम्ही फक्त आखलेल्यावरून देखील अशा प्रकारे गळा हा शिलाई करू शकता, पॅच एकामेकावरती मांडून. पण तसं न करता मी सांगते असं केलं ना तर तुम्हाला खूप सोपा आणि व्यवस्थित जाणार आहे गळा. आता पहा कट्स मारून घ्यायचे. गोल गळा हा परफेक्ट उलट होण्यासाठी, कुठेही कापड न ओढण्यासाठी किंवा न खेचण्यासाठी गोल गळा हा कट्स मारून घ्यायचे शिलाई करून झाल्यानंतर. आता याला ओपन करून घ्यायचं. तर पहा ओपन करून घेतल्यानंतर ह्याची सरळ बाजू जी आहे ती आता वरती आलेली आहे. तर व्यवस्थित असं ओपन करून घ्यायचं. आणि आता कमरेच्या बाजूला आपल्याला कोणत्याही प्रकारची कमरपट्टी लावायला लागणार नाही. तर कमरेच्या बाजूला आपण काय करणार आहोत, आता शिलाई करणार आहोत. तर पहा कमरेच्या बाजूला कशी शिलाई करायची, तर अस्तरच्या बाजूनेच टीप मारायची पहा. म्हणजे काय होतं, अस्तर हे आपलं मेन फॅब्रिकच्या अजिबात देखील बाहेर दिसत नाही. तर कमरेच्या बाजूला पहा मी टीप मारली. तर हेवी साईज आहे म्हणजे बिग साईज आहे, 44 साईजचा ब्लाऊजचा गळा आहे. फक्त ब्लाऊजची पट्टी जी आहे ती थोडीशी मोठी आहे. तर आता पहा गळ्याच्या बाजूला शिलाई करायची आहे. तर आता मध्यातून करायची का? तर आता मध्यातून नाही करायची पहा, फक्त मेन पहिली टीप असते ती मध्यातून करायची. आता एका साईडनं अशा प्रकारे काय करायचं, गोल गळ्याची शिलाई करून घ्यायची. तर पहा परफेक्ट अशी शिलाई करायची, अस्तरच्या बाजूने करायची म्हणजे अस्तर बाहेर दिसत नाही. तर आता पहा शिलाई करून परफेक्ट होत आलेली आहे. तर गोल गळ्याला आता शिलाई करून झाल्यानंतर पहा तुम्हाला याचा फायनल लुक जो तयार झालेला आहे तो कसा दिसणार आहे. तर तुम्हाला जर नॉड अटॅच करायचा असतील तर तुम्ही याला नॉड अटॅच करू शकता. आता पहा मस्त असा मी गळा शिलाई करून घेतला. आता ओपन करून दाखवते पहा कसा आलेला आहे. तर एकदम परफेक्ट असा आलेला आहे. पाहू शकता गोल गळा एकदम फिनिशिंगमध्ये आलेला आहे. याचं शोल्डर कुठेही डाऊन होत नाहीये, कारण आपण साईजनुसार याची गळा रुंदी ठेवलेली आहे 2.25 इंच वरच्या बाजूने 44 साईजला. गळा खोलीनुसार गळा रुंदी ठरते पहा. गळा खोली जर जास्त असेल तर गळा रुंदी कमी होते, आणि गळा खोली जर वरती असेल म्हणजे गळा खूप छोटा असेल तर गळा रुंदी ही वाढते, असं असतं पहा. आता पहा सगळ्या साईडनं अशा प्रकारे अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते पॅक करून घ्यायचं. लक्ष देऊन पहा म्हणजे तुम्हाला जमणार आहे. आता पहा एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ना ते व्यवस्थित असं कट करून काढायचं. एक्स्ट्रा फॅब्रिक आपलं मेन फॅब्रिकचं साईडला राहतं शिल्लक. आता ते कट करून काढलं. आता पहा आता काय करायचं, दुसऱ्या साईडनं देखील जे आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते काय करायचं, शिलाई करून घ्यायचं आणि एक्स्ट्रा आहे ना ते कट करून काढायचं. तर दोन्ही बाजूने आपल्याला ही प्रोसेस काय करायचं आहे, व्यवस्थित अशी करायची आहे. तर दोन्ही बाजूने अशा प्रकारे हा जो ब्लाऊजचा साईड पार्ट आहे तो मी एकदम परफेक्ट असा जॉईन केलेला आहे. तर एक्स्ट्रा आहे ते आता कट करून काढते आहे. तर काढून घेतलं पहा एक्स्ट्रा होतं ते. आता काय करायचं
पहा गळा कसा तयार झालेला आहे. आता जर तुम्हाला याला लेस बसवायची असेल, गोल गळ्याला लेस बसवल्यानंतर खूप छान दिसतो पहा तो गळा. तर जर तुम्हाला याला लेस बसवायची असेल तर तुम्ही काय करू शकता, लेस बसवून घेऊ शकता. तर मी पण याला लेस बसवून घेणार आहे मस्त अशी, खूप छान अशी. तर पहा ही ग्रीन कलर आणि गोल्डन कलर मिक्स असा मी हा लेस घेतलेला आहे आणि एकदम चपटा असा लेस घेतलेला आहे. आणि तो लेस आहे ना तो मी गळ्याला आता लावत आहे. तर तुम्ही 2 प्रकारे लावू शकता, साईडला पण लावू शकता किंवा गळ्याच्या लोगोलोग चिटकून लावू शकता. गळ्याच्या लोगोलोग चिटकून लावल्यानंतर गोल गळा हा दिसायला खूप छान आणि मस्त असा दिसतो पहा. तर एकदम परफेक्ट असा गोल गळ्याची मी शिलाई करत करत आणली पहा. तर अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्ही गोल गळा बनवणार त्याला लेस वगैरे लावून, तर एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये हा गळा येणार पहा. तर आलेला आहे माझा एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये. तरी अजून थोडासा खोल असावा वाटत होतं 1-1.5 इंच, परंतु कस्टमरच्या आवडीनुसार बनवायला लागलेला, त्याच्यामुळे पहा किती मस्त म्हणजे लेस मी अटॅच करत आहे. तर लेस बसवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, ब्लाऊजची लेस अजिबात देखील खेचायची नाही. ब्लाऊजची लेस जर तुम्ही खेचून बसवली म्हणजे ओढली तर काय होतं माहितीये का, ब्लाऊजचा गळाच लहान होतो आणि गुढे येतात पहा गळ्याच्या कडेने, असं होतं. तर मी पहा बनवलेला जो गळा आहे त्याला तुम्हाला कुठेही गुढी दिसणार नाही, कारण मी लेस अजिबात देखील खेचत नाही, कारण मशीनमध्ये लेस आपोआपच अटॅच होत 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 जाते पहा गळ्याला आपण एकदा लावली की. तर पहा कुठेही गुड्या किंवा घड्या आलेल्या नाहीत. लेसला मी डबल टिप मारून घेतलेली आहे. तर आता पहा गळा कसा रेडी झालेला आहे. तर पाहू शकता कुठेही गुड्या घड्या नाहीत, एकदम परफेक्ट असा फिनिशिंगमध्ये हा गळा जो आहे तो रेडी झालेला आहे. तर आता पहा एक्स्ट्रा वगैरे कुठं असतं ना ते कट करून काढायचं. आणि हां, आता पहा गळा एकदम फिनिशिंगमध्ये आलेला आहे. शोल्डर डाऊन होत नाहीये. वरच्या साईडला पहा अजिबात देखील तुम्हाला शोल्डर डाऊन होताना दिसत नाहीये. तर तुम्हाला सांगते, तुम्ही म्हणाल टक्स मारल्यानंतर होईल का, तर नाही होणार. तुम्हाला मी टक्स मारून दाखवते याचे. टक्स मारल्यानंतर अजिबात देखील पाठीमागनं ब्लाऊज उचलणार नाही आणि शोल्डरही डाऊन होणार नाहीये. तर टक्स मारून देखील दाखवते की जेणेकरून तुम्हाला फायनल लुक जो आहे तो शोल्डर न उतरण्याचा आणि पाठीमागून ब्लाऊज न उचलण्यासाठी पाहता येईल. तर पहा अर्धा इंच आडवा आणि उभा फक्त टक्स हा तुम्हाला गळ्याच्या खाली मारायचा आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. गळ्याच्या उंचीच्या वरती जर हा टक्स गेला तर तुमचा हा ब्लाऊज जो आहे त्याचं पाठीमागून उचलतो आणि शोल्डरही डाऊन होतं. त्यामुळे उंची जी आहे टक्सची ती पहा मी कशी पकडत आहे, तर ती गळ्याच्या खाली राहिली पाहिजे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तर पहा मी दोन्ही टक्स मारले. आता टक्स मारल्यानंतर तुम्हाला ह्याचा फायनल लुक दाखवते, म्हणजे कुठूनही शोल्डर उचलणार नाही आणि कुठूनही ब्लाऊजचा गळा खाली येणार नाही. ही गोष्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर पहा कुठंही शोल्डर उतरत नाहीये आणि गळा पाठीमागून अजिबात देखील उचलत नाहीये. तर एवढा मस्त असा तुम्हाला हा ब्लाऊजचा गोल गळा मी एकदम परफेक्ट पद्धतीने बिग साईजला म्हणजे हेवी साईजला बनवून दाखवला. तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा गळा आवडला की नाही.